कर जय हिंद मित्रांनो, मी महेश कोरे, संचालक MK स्टडी पॉइंट इंडियन फिजिकल अकॅडमी गोंदिया। तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहूयात आपण गणित या घटकावरील वजाबाकी या घटकावर 2024 ला कोणते प्रश्न आलेले आहेत ते आपल्याला त्या ठिकाणी सविस्तरपणे पाहायचे आहेत। आपण कालच्या वेळेला बेरीज या घटकावर कोणते प्रश्न आले आहेत ते पाहला। आजचा विषय आहे आपला वजाबाकी। तर वजाबाकी या घटकावर आपल्याला 2024 ला कोणत्या जिल्ह्याला कोणता प्रश्न आलेला आहे ते आपल्याला सविस्तरपणे पाहायचे आहेत। चला सुरुवात करूया आपण। पहिला प्रश्न काय म्हणतो? पहिला प्रश्न, एक अंगठी, एक बांगडी आणि एक चेन यांचे एकूण वजन तुम्हाला दिलेलं आहे 48.08 ग्रॅम आहे। बांगडी आणि चेन त्यांचे एकत्रित वजन दिलेलं आहे 32.48 ग्रॅम असल्यास अंगठीचे वजन किती? आता या ठिकाणी अंगठी, त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर याच्यानंतर बांगडी आणि त्याच्यानंतर जर पाहिलं आपण तर चेन यांचं एकूण वजन, या तिघांचं एकूण वजन दिलेलं आहे या ठिकाणी 48.08 ग्रॅम। त्याच्यानंतर बांगडी आणि चेन म्हणजे बांगडी आणि चेन या दोघांचं वजन त्या ठिकाणी दिलेलं आहे 32.48 ग्रॅम। मग या ठिकाणी या तीनहीच्या वजनातून जर आपण बांगडी आणि चेन या दोघांचं वजन जर आपण वजा केला तर त्या ठिकाणी आपल्याला काय मिळेल? तर एकट्या अंगठीचं वजन मिळेल। मग या ठिकाणी अंगठीचं वजन जर आपल्याला काढायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला 48.08 ग्रॅम मधून आपल्याला काय वजा करावं लागेल? तर 32.48 ग्रॅम हा काय करावा लागेल? वजा करावा लागेल। मग आपण याचं वजा केलं तर 48.08 वजा काय करावं लागेल? 32.48 ग्रॅम हा वजा करावा लागेल। 8तून 8 गेले 0, मग 10तून 4 गेले 6, इथं 7 उरला, 7 मधून 2 गेले 5 आणि या ठिकाणी 4 मधून 3 गेले तर या ठिकाणी 1 म्हणजे या ठिकाणी 15.60 ग्रॅम हा काय आला? उत्तर आलं। तर या ठिकाणी एकट्या अंगठीचं वजन जे असेल ते किती असेल? तर 15.60 ग्रॅम या पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला अंगठीचं वजन मिळेल। तर या ठिकाणी पर्याय दिलेलं नाहीये तर याचं उत्तर असेल 15.60 ग्रॅम। या पद्धतीने उत्तर लक्षात घ्यायचं आहे। पुढील प्रश्न लक्षात घ्या, एका संख्येतून 8 हा अंक 9 वेळा वजा केल्यास बाकी 7 उरते तर ती संख्या कोणती? प्रश्न विचारलेला आहे SRPF मुंबई पोलीस शिपाई भरती 2024 ला। मग या ठिकाणी 8 हा अंक किती वेळा? 9 वेळा। मग 8 हा अंक 9 वेळा म्हटलं तर 8 गुणिले 9 केला तर ती संख्या कोणती असेल? 72। मग 72 वजा केल्यास बाकी काय उरते? 7। बाकी 7 उरते, याचा अर्थ प्लस करा। मग बाकी 7 म्हटलं 7 आणि 2 9 म्हणजे या ठिकाणी ती संख्या झाली 79। मग या ठिकाणी तर ती संख्या कोणती? तर निश्चितच ती संख्या काय असेल? 79 असेल। पर्याय क्रमांक 1 हा काय असेल? आपला उत्तर असेल। मग आता या ठिकाणी वजाबाकी हा घटक सगळ्यांना येणार आहे आणि सगळ्यात साधा आणि सोपा विषय आहे किंवा मग घटक आहे। परंतु आपल्याला या ठिकाणी काय दाखवायचं आहे? तर विद्यार्थ्यांना प्रश्नांचं स्वरूप दाखवायचं आहे की नेमकं वजाबाकी या घटकावर कोणत्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात। चला पुढील प्रश्न पाहूयात आपण। सर्वात मोठी 3 अंकी समसंख्या या ठिकाणी सम आहे आणि सर्वात मोठी 2 अंकी या ठिकाणी मूळ संख्या यातील फरक किती? प्रश्न विचारलेला आहे नांदेड बॅट्समॅन पोलीस शिपाई भरती 2024 ला। मग या ठिकाणी 3 अंकी काय विचारलेली आहे? तर 3 अंकी समसंख्या विचारलेली आहे आणि या ठिकाणी समसंख्या कोणती? तर त्या ठिकाणी मोठी विचारलेली आहे। मग 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या म्हटलं तर ती 999 आहे। मग ही आहे आपलं विषम संख्या। कोणती संख्या आहे? विषम संख्या। मग या ठिकाणी समसंख्या होईल 998, ही काय आहे? समसंख्या आहे। तर सर्वात मोठी 2 अंकी मूळ संख्या विचारलेली आहे। मग या ठिकाणी 2 अंकी मूळ संख्या म्हटलं तुम्ही तर मूळ संख्या कोणती होईल? तर ती आहे 97।
मग या दोघां संख्यातील काय विचारलेला आहे? फरक. याचाच अर्थ फरक म्हणजेच काय, तर वजाबाकी करावं लागेल. म्हणजे 998 वजा काय होईल तर 97. याचाच अर्थ 8 मधून 7 गेले 1 0 9 जशाला तसा. मग त्या दोनही संख्येमधील फरक काय असेल? 901. पर्याय क्रमांक 1 हा काय झाला? आपलं उत्तर झालं. पुढील प्रश्न लक्षात घ्या. एका संख्येचे 7 पट व 4 पट यांची बेरीज आहे 66. तर त्या संख्येच्या तेवढ्याच्या पटीच्या संख्यांची वजाबाकी किती येईल? मग या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे कोल्हापूर पोलीस शिपाई भरती 2024 ला. मग ती पट आपण म्हणलं समजा एक्स पट आहे. मग या ठिकाणी 7 पट म्हणजे 7x आणि 4 पट म्हणजे 4x. मग त्या दोघांची बेरीज विचार काय दिलेला आहे? 66. याचा अर्थ 7x आणि 4x बरोबर काय होईल? 66. 7 आणि 4 11x बरोबर 66. x बरोबर 66 भागीला 11. याचाच अर्थ x बरोबर काय आलं? 6. मग आपल्याला त्या संख्या काढता येतील. संख्या क्रमांक 1 7x बरोबर 7 गुणिला 6 म्हणजे 42. दुसरी संख्या होईल 4x. याचा अर्थ 4 गुणिला 6 म्हणजे 6 चौक 24. आणि या दोनही संख्येतील फरक तुम्हाला विचारलेला आहे. मग या ठिकाणी 12तून 4 गेले 8 उरला. त्याच्यानंतर 3 उरला. या ठिकाणी 3तून 2 गेला 1. म्हणजे या ठिकाणी आपल्याला त्या दोन संख्यांमधील फरक काय पाहायला मिळते? तर 18 पाहायला मिळते. पर्याय क्रमांक 2 हा काय असेल? आपलं उत्तर असेल. पुढील प्रश्न लक्षात घ्या. एकदम साधा आणि सोपा प्रश्न आहे. बुलढाणा पोलीस शिपाई भरती 2024 ला विचारलेला आहे. मग या ठिकाणी 8000 वजा काय दिलेला आहे? तर 888 वजा काय दिलेला आहे? तर 88 वजा काय दिलेला आहे? 8 बरोबर याचं उत्तर विचारलेलं आहे. अशा प्रश्नामध्ये काय करायचं आहे? तर आपल्याला वेळेचा अभाव असतो. जेवढे काही वजावाले संख्या आहेत त्या सगळ्यांचा अगोदर प्लस करून घ्या. म्हणजे 888 त्याच्यानंतर 88 आणि त्याच्यानंतर 8 ह्या सगळ्या संख्यांचा अगोदर प्लस करा. मग 8 तिरिक 24 चे 4 8 दुनी 16 आणि 2 18 आणि या ठिकाणी 1 म्हणजेच 984 ही काय झाली? तर या तीनही संख्यांची बेरीज झाली. मग 8000 मधून आपल्याला काय करायचं आहे? तर 984 वजा करायचं आहे. मग या ठिकाणी 8000 मधून 984 डायरेक्ट इथूनही करू शकता तुम्ही, पण माननी लक्षात घ्या 984 याचाच अर्थ या ठिकाणी 10 मधून 4 गेले 6. या ठिकाणी काय उरले? 9 1. मग या ठिकाणी सुद्धा 9 म्हणजे 0. या ठिकाणी काय उरले? 7. तर या पद्धतीनं 7016 हा काय असेल? तर आपलं उत्तर असेल. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 हा काय झालं? आपलं योग्य उत्तर झालं. पुढील प्रश्न लक्षात घ्या. 15चा वर्ग आणि 4चा घन यांची वजाबाकी किती येईल? बीड पोलीस शिपाई भरती 2024 ला प्रश्न विचारलेला आहे. मग या ठिकाणी 15चा वर्ग म्हटला आपण तर 15चा वर्ग काय होईल? तर तो आहे 225. आणि 4चा घन म्हटला तर 4चा घन काय आहे? तो आहे 64. मग या ठिकाणी काय विचारलेलं आहे? तर त्यांची वजाबाकी किती? म्हणजेच या ठिकाणी 225 मधून आपल्याला 64 वजा करायचे आहेत. मग 5 मधून 4 गेला 1. या ठिकाणी 6 जात नाही. याचा अर्थ हा झाला 12. 12 मधून 6 गेले तर 6 उरले. या ठिकाणी 1 उरला. मग या ठिकाणी काय उरेल? 161. या ठिकाणी या दोघांमधील फरक 161. याचा अर्थ पर्याय क्रमांक 4 हा काय असेल? तर आपला योग्य उत्तर असेल. सगळे प्रश्न तुम्हाला समजून घ्यायचे आहेत की या घटकावर कोणत्या पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत. एकदम साधे आणि सोपे सगळे प्रश्न आहेत. तर या पद्धतीने लक्षात घ्या. चला पुढील प्रश्न लक्षात घ्या. या ठिकाणी दिलेला आहे 13 वजा 13 वजा 39 वजा 39. या ठिकाणी एकच संख्या ही प्लस मध्ये आहे. बाकी सगळ्या संख्या या कशात आहेत? तर ऋणात्मक आहेत. याचा अर्थ ऋणात्मक संख्यांचा अगोदर काय करू आपण? प्लस करू. म्हणजे या ठिकाणी काय होईल? 39. मग 9 9 18 18 आणि 3 किती? 21. हातचे 2 2 3 3 3 6 3 9
या ठिकाणी वजा काय आलं 91 आलं। मग या ठिकाणी ह्या 13 मधून जर आपण काय केलं 91 वजा, याचाच अर्थ या ठिकाणी 91 या ठिकाणी आपल्याला वजा करायला लागतील 13, याचाच अर्थ 11 मधून 3 गेले 8, या ठिकाणी 8 उरले तर या ठिकाणी 7 वजा 78 म्हणजेच या ठिकाणी काय होईल तर -78। पर्याय क्रमांक 2 हा काय असेल तर आपले योग्य उत्तर असेल। पुढील प्रश्न लक्षात घ्या। पुढील प्रश्न आहे कंसाच्या बाहेर वजा चिन्ह 5.069 वजा 13.592 बरोबर किती। एक गोष्ट लक्षात घ्या, जर कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असेल तर कंसातल्या प्रत्येक संख्येचा चिन्ह बदलतो। याचा अर्थ ही संख्या प्लस मध्ये आहे, ही संख्या होईल -069, ही संख्या आहे प्लस, याचा अर्थ मायनस आहे, याचा अर्थ प्लस होईल 13 काय होईल तर 92, काय होईल 592। मग या ठिकाणी मोठ्या संख्येचा चिन्ह प्लस आहे, लहान संख्येचा चिन्ह मायनस आहे, मायनस प्लस काय होतं मायनस, याचाच अर्थ तुम्ही काय करू शकता तर 13.592 वजा काय करू शकता तर 5.069 यांचं वजाबाकी केलं तर येणारं उत्तर आपलं काय असेल उत्तर असेल। मग 12 2 मधून 9 जात नाही, याचा अर्थ 12, 12 मधून 9 गेले 3, या ठिकाणी उरले 8, 8तून 6 गेले 2, या ठिकाणी उरले 4, सॉरी 4 उरणार नाही, आपण घेतलं नव्हतं, याचाच अर्थ त्या ठिकाणी 5चं 5 उरलं। मग या ठिकाणी 5 पॉइंट जसेला तसा, मग या ठिकाणी 13तून 5 गेले तर काय उरले 8, या पद्धतीने 8.523 हा काय असेल तर आपलं उत्तर असेल। तर या पद्धतीने 8.523 हा काय आहे पर्याय क्रमांक 1 आपलं काय होईल उत्तर होईल। सगळ्या प्रश्नांचं स्वरूप आपल्याला लक्षात घ्यायचं आहे। पुढील प्रश्न लक्षात घ्या, 32.104 यामधून कोणती संख्या वजा करावी म्हणजे उत्तर 18.405 येईल। हा साधा आणि सोपा प्रश्न आहे। प्रश्न विचारलेला आहे सातारा बॅट्समॅन पोलीस शिपाई भरती 2024 ला प्रश्न विचारलेला आहे। मग या ठिकाणी 32.104 मधून कोणती संख्या वजा केला आपण x वजा केला तर आपल्याला उत्तर काय मिळते 18.405 या पद्धतीने दिलेला आहे। मग आपण डायरेक्ट या संख्येमधून ही संख्या जर वजा केला तर आपल्याला x ची किंमत मिळेल। याचा अर्थ 32.104 वजा काय होईल तर 18.405 हे वजा करायचं आहे। मग या ठिकाणी जर आपण केलं तर 4 मधून 5 जात नाही, याचा अर्थ काय होईल 14, 14 मधून 5 गेले 9, या ठिकाणी उरले 9, 9 मधून 0 गेला 9, मग या ठिकाणी 1 मधून जात नाही, याचा अर्थ 11, 11 मधून 4 गेले 7, पॉइंटच्या ठिकाणी पॉइंट, या ठिकाणी 1 उरला, मग 11 मधून 8 गेले 3, या ठिकाणी उरलं 2 आणि 2 मधून 2 गेला 1, याचाच अर्थ 13.799 हा काय असेल तर या ठिकाणी योग्य उत्तर असेल। एकदा बघून घ्या, तर या ठिकाणी 32.104 वजा 18 काय होईल तर 405 या पद्धतीने लक्षात घ्या। 14 मधून 5 गेले 9 उरले, या ठिकाणी 1 घेतला, या ठिकाणी 9 उरला, या ठिकाणी 9 या पद्धतीनं, या ठिकाणी जर आपण घेतलं तर गेलं नाही, याचाच अर्थ 11 झाले, 11 मधून जर 4 गेले तर ते 6 पॉइंट, या ठिकाणी त्याच्यानंतर या ठिकाणी काय उरलं 1 उरला, मग 11 मधून 8 गेले तर किती उरले 3, मग या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी 1, याचा अर्थ 13.600 सॉरी या ठिकाणी 6 यायला पाहिजे, 600 काय असेल तर त्या ठिकाणी 99 आपला पर्याय क्रमांक 3 हा काय असेल आपलं योग्य उत्तर असेल। पुढील प्रश्न बघा, प्रश्न आहे 2701 या 4 अंकांपासून बनणारी 4 अंकी सर्वात मोठी संख्या आणि सर्वात लहान संख्या यामधील फरक किती। प्रश्न विचारलेला आहे बीड पोलीस चालक भरती 2024 ला। मग या 4 अंकांपासून सर्वात मोठी संख्या म्हटलं तर ती आहे 7210,
आणि 4 अंकी सर्वात मोठी संख्या आणि सर्वात लहान संख्या। मग याच अंकांपासून सर्वात लहान संख्या तयार होईल 1 0 2 7। मग याचं जर वजाबाकी केलं तर फरक विचारलेला आहे, याचा अर्थ वजाबाकी। मग 10 मधून 3 गेले तर का 7 उरले, 7 गेले तर काय उरले 3, या ठिकाणी 0। मग 10 मधून 2 गेले तर 8, या ठिकाणी 1 उरलं 1, आणि 7 मधून जर समजा 1 गेला तर काय उरले 6। याचा अर्थ 6183 हा काय असेल तर आपलं उत्तर असेल। मग या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 हा काय असेल आपलं योग्य उत्तर असेल। एकदा पुन्हा चेक करून बघा, 7210 वजा काय तर 1027 या पद्धतीने करता येईल। मग 10 मधून 7 गेले 3, या ठिकाणी 0 उरला। मग या ठिकाणी काय उरला 8, या ठिकाणी 1 उरला। मग 1 मधून 0 गेला काय उरलं या ठिकाणी तर त्या ठिकाणी उरलं 1। मग या ठिकाणी 7 मधून 1 उरलं तर काय उरलं 6। 6183 हा काय असेल आपलं योग्य उत्तर असेल। तर पर्याय क्रमांक या ठिकाणी 6183 हा काय झाला आपलं योग्य उत्तर झालं। पुढील प्रश्न लक्षात घ्या। पुढील प्रश्न आहे 36.205 मधून कोणती संख्या वजा करावी म्हणजे उत्तर 29.09 असेल। प्रश्न विचारलेला आहे रायगड बॅट्समॅन पोलीस शिपाई भरती 2024 ला। सेम त्या ठिकाणी 36.205 वजा काय करावं लागेल तर 29.098 या पद्धतीने वजा करायचं आहे। मग या ठिकाणी 5 मधून 8 जात नाही तर 15 मधून 8 गेले तर 7 उरले। मग या ठिकाणी काय होईल 9 उरले, याचा अर्थ या ठिकाणी 0। मग या ठिकाणी 1 उरला, 1 मधून 0 गेले 1, पॉइंटच्या ठिकाणी पॉइंट। मग या ठिकाणी 6 मधून 9 जात नाही, याचा अर्थ 16 मधून 9 गेले तर 7, आणि या ठिकाणी काय 0, याचाच अर्थ 7.107। हे जर वजा केलं तर आपल्याला येणारं उत्तर काय असेल 29.098 म्हणजे पर्याय क्रमांक 2 हा काय असेल आपलं योग्य उत्तर असेल। पुढील प्रश्न लक्षात घ्या। पुढील प्रश्न काय म्हणतो तर कंसामध्ये वजा 128 अधिक 445 वजा 981 अधिक 86 वजा 73 या पद्धतीने दिलेला आहे। मग या ठिकाणी वजा चिन्ह असणाऱ्या संख्या ह्या आहेत, त्याच्यानंतर प्लस चिन्ह असणाऱ्या संख्या ह्या आहेत। अशा प्रश्नामध्ये अगोदर प्लस चिन्ह असणाऱ्या संख्यांचं काय करायचं असते प्लस करायचं असते, त्याच्यानंतर वजा चिन्ह असणाऱ्या सगळ्या संख्यांचं प्लस करायचं असते। म्हणजे या ठिकाणी या पद्धतीनं प्लस करायचं आहे। मग प्लस केलं तर 5 आणि 6 11, 8 आणि 4 12 आणि 1 13, आणि 4 आणि 1 5, 5 से 31 यांची जर बेरीज केला 8 आणि 1 9, 9 आणि 3 12, त्याच्यानंतर हातचं 1 उरला, 8 आणि 2 10, 10 आणि 8 18। मग या ठिकाणी 1 उरला तर 10 आणि 1 11, 1182। पण ही कसं आलं वजा आलं, म्हणजे मायनस चिन्हाची बेरीज ही प्लसच्या चिन्हापेक्षा कशी आहे मोठी आहे। याचाच अर्थ 1182 मधून आपण काय करू तर 531 वजा करा। मग या ठिकाणी 1, या ठिकाणी 5, मग 11 तून 5 गेले तर या ठिकाणी किती उरले 6, पण काय तर वजा। मग 651 पर्याय क्रमांक 1 हा काय असेल आपला योग्य उत्तर असेल। पुढील प्रश्न लक्षात घ्या। पुढील प्रश्न आहे 12.3456 वजा काय आहे तर 6.23 वजा 5.0045। या ठिकाणी एक संख्या ही कशामध्ये आहे प्लस मध्ये आहे, दोन संख्या वजा मध्ये आहेत। तर निश्चितच या ठिकाणी 6.23 आणि 5.0045 यांची अगोदर बेरीज करा। मग या ठिकाणी 5 4 3 2.11 या पद्धतीने होईल। मग या संख्यांची बेरीज एवढी आली तर ही बेरीज याच्यातून वजा करा, याचा अर्थ 12.3456 वजा काय करायचं आहे तर 11 पॉइंट काय होईल 23.45 यांचं वजा केलं तर 1 1 1 1 पॉइंट 12 तून 11 गेले काय 1, याचाच अर्थ 1
1 1 1 या पद्धतीनं पर्याय क्रमांक 3 हा काय असेल तर आपला योग्य उत्तर असेल। पुढील प्रश्न लक्षात घ्या। पुढील प्रश्न आहे या ठिकाणी 2222.2 से 22 वजा 222.2 प्लस 22.22 वजा काय आहे 2.2 आहे। मग प्लस असणाऱ्या संख्याची अगोदर बेरीज आणि वजा असणाऱ्या संख्यांची बेरीज नंतर। तर या पद्धतीनं 2222.222 अधिक काय करायचं आहे आपल्याला तर 22.22 म्हणजे या ठिकाणी 22.22 ही प्लस संख्या असणाऱ्यांची बेरीज आहे। त्याच्यानंतर वजा असणाऱ्या संख्यांची बेरीज 222.222 वजा काय होईल तर 2.2 या पद्धतीने वजा करता येईल। मग या ठिकाणी बेरीज केला तर ही 2 4 4.4 4 2 2 2244.442 आणि यांचं जर वजा केला आपण तर 0 0 ठेवला तर या ठिकाणी 2 2 0.02 काय होईल 2। तर या पद्धतीनं 220 पॉइंट काय आलं 0.22 आलं। मग यांची बेरीज कशी आहे लहान आहे यांची मोठी आहे। निश्चितच आपल्याला या ठिकाणी जर करायचं झालं तर 2244 पॉइंट काय होईल तर या ठिकाणी 442 वजा आपल्याला काय करता येईल तर या ठिकाणी 220 पॉइंट या ठिकाणी 0.22 करता येईल। म्हणजे या ठिकाणी 2 0 याच्यानंतर 2 याच्यानंतर 4 4 आलं 2 0 2 म्हणजे 2024.420। तर या पद्धतीनं काय आलं आपलं उत्तर आलं म्हणजे 2024 या पद्धतीनं 42 किंवा याला 420 या पद्धतीनं लिहिलं तरी चालते। तर या पद्धतीनं याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2। प्रश्न विचारलेला आहे SRPF गट क्रमांक 9 अमरावती 2024 ला। तर या पद्धतीनं आपण वजाबाकी या घटकावरती एकंदरीत 15 प्रश्न पाहिलेले आहेत। तर या सगळ्या प्रश्नांचं स्वरूप लक्षात घ्या आणि सगळ्या परीक्षांची तयारी करा। चला उद्याला भेटूयात आपण एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।